की शिक्षकांचा सत्कार करणार आहे. आणि एक्झॅक्टली तुम्ही सांगितलं तसं इव्हन हॅपी स्कूल करतो ना, आमचा उद्देश एकच असतो की जे तुम्ही काम करताय त्याला तो लाभ असतो. मुलांसाठी तर होत असतात ना, बेनिफिट होतोच, पण तुमची जी तळमळ असते तो ऍक्च्युली त्याला तो सलाम असतो हॅपी स्कूलचा. तसाच हा दुसरा आमच्याकडे ऑफिशियल मार्ग आहे की हा पण प्रोग्राम पूर्ण भारतभर राबवला जातो. एक प्रोसेस असते ज्याच्यामधून योग्य शिक्षक सुरू केले जातात. त्यामुळे आज यांना जे मान मिळतो आहे हा भारतामधला एक चांगला शिक्षक असा मान आहे. त्यामुळे ते खूप मोठं आहे त्याच्यासाठी हे अवॉर्ड. आणि आमचा क्लब दरवर्षी अशा लोकांना मदत करत नाही, अशा लोकांना शोधत असतो आणि मग त्याचे गेले शोधून ठेवतात आम्हाला. सो बरेचसे लोक आहेत की जे या प्रोसेसमध्ये असतात आणि आज अशाच तीन हिऱ्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आणि मला तोच पुढचा आपला प्रोग्राम तोच तोच फक्त अलंगणाला पण इथे पूर्ण करायला वाटतं. तुमच्याकडे शिक्षकांचं जे आहे ते का आम्ही त्यांना अवॉर्ड देतो त्याच्याबद्दल त्या थोडं सांगू शकतो आणि मग आपण इथे अवॉर्ड देतो. आणि फक्त काही मान्यवरांना खाली द्यायची हो इथेच नेशन बिल्डर अवॉर्ड्स बद्दल आणि शिक्षकांबद्दल बोलण्याच्या आधी मला वरती बसले लहान पोरींकडे त्यांनी प्रॅक्टिस करून लेवलवरती काम करतात ही त्यांची तळमळ मला खूप आवडली. त्यामुळे त्यांचं कौतुक केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. आता नेशन बिल्डर अवॉर्ड बद्दल बोलायचं झालं तर पहिलं नाव आहे ते दिलीप मधुकर घुळे सर, जे बेलकडी शाळेचे बेलकडी प्राथमिक विद्यामंदिर तामिला ठाणे. ह्या सरांच्या शाळेमध्ये आम्ही मागच्या वर्षी हॅपी स्कूल प्रोजेक्ट केला होता. त्यावेळेला त्यांची मुलांबद्दलची गावाबद्दलची तळमळ आम्हाला खूप प्रकर्षाने जाणवली. आणि नुसतं स्वतःच्या